नमस्कार विद्यार्थी मित्रो, माझं नाव आहे अमित सुतार, अभिनव सायन्स अकॅडमी गडिंग्लजमधून. तर आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमच्या ज्या बोर्डच्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स येणार आहेत, चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. या चॅप्टरमधून जे क्वेश्चन्स येणार आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा आपण PYQs फक्त आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. हां, तर आपण टाईम वेस्ट न करता तर आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. तर पहिला प्रश्न जो आहे तो 2013 मध्ये विचारला होता. तर प्रश्न काय आहे, ठीक आहे, तर एकदा तुम्ही पॉज करून पण वाचू शकता. ठीक आहे. हां, सो ड्रॉ अ नीट लेवल डायग्राम ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर कम्प्लिटली फिल्ड विथ व्हॉट डायलेक्ट्रिक्स. ठीक आहे. आता इथं क्वेश्चन जर बघितला तर इथं कम्प्लिटली फिल्ड विथ डायलेक्ट्रिक मटेरियल म्हटलं. ठीक आहे. हां, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतंय की कॅपॅसिटर म्हणजेच काय असतो की एक पॉझिटिव्ह प्लेट असते आणि एक दुसरी काय असते, एक नेगेटिव्ह प्लेट असते. ठीक आहे. अँड दॅट पॉझिटिव्ह प्लेट इज चार्ज विथ व्हॉट द प्लस सिग्मा, दॅट मीन्स सरफेस चार्ज डेन्सिटी, अँड दिस इज मायनस सिग्मा, दॅट इज नेगेटिव्ह सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके. आता त्याच्यामध्ये जेव्हा समजा एअर असेल तर तिथं इलेक्ट्रिक फील्ड काय असतं, E0 असते, विदाउट मीडियम, विदाउट व्हॉट मीडियम. ओके. हां, तर क्वेश्चन काय आहे, डायइलेक्ट्रिक मीडियम आपण कम्प्लिटली प्लेस करतो. काय करतो आपण, कम्प्लिटली फील करतो. त्याच्यामुळे काय होतंय, डायइलेक्ट्रिक मीडियम म्हणजे समजलं असेल तुम्हाला की एखादा जर डायइलेक्ट्रिक मीडियम असेल आणि त्याच्यामध्ये ॲटम्स असतात तर त्या ॲटम्स काय होतात, अशा प्रकारे पोलराइज होतात. ठीक आहे. हां, म्हणजे निगेटिव्ह या बाजूला येते आणि पॉझिटिव्ह या बाजूला, निगेटिव्ह या बाजूला तर पॉझिटिव्ह या बाजूला. मग जितके पण ॲटम्स आहेत त्या सगळ्यांचं निगेटिव्हनेस इकडे येते आणि सगळ्यांचं पॉझिटिव्हनेस तिकडे होतंय. कुणामुळं, या एक्सटर्नल फील्डमुळं. ठीक आहे. त्यामुळे या डायइलेक्ट्रिकमध्ये एक लेअर निगेटिव्ह बनते आणि दुसरी लेअर काय होते, एक पॉझिटिव्ह लेअर बनते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे एक इंटरनल फील्ड पण तयार होते. ठीक आहे. हां, तर एक्सटर्नल फील्ड या बाजूला असते, जे बाहेरच्या बाजूला असते. ठीक आहे. आणि इंटरनल फील्ड आपण त्याला म्हणतो ई इंड्यूस फील्ड. ठीक आहे. तर हाच डायग्राम मी इथं मध्ये काढलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, फक्त एक डायइलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट करायचा आहे ज्याचं थिकनेस आणि सेपरेशन D हे दोन्ही पण काय असणार, कम्प्लिटली फील्ड असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह लेअर एक तयार होणार, निगेटिव्ह लेअर एक तयार होणार आणि याच्यामुळे एक इंटरनली इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. ठीक आहे. तर हा डायग्राम तुम्हाला इतका काढायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही साईडला असं लिहू शकता की हे जे सिग्मा आहे प्लस मायनस सिग्मा हे काय आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. काय आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी ऑन द व्हॉट ईच प्लेट. ठीक आहे. अँड देन आफ्टर दॅट E0 म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड विदाउट डायइलेक्ट्रिक मीडियम. अँड E इंड्यूस मीन्स व्हॉट, द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द व्हॉट, पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे सेपरेट होतात त्याच्यामुळे इथं आतमध्ये एक फील्ड तयार होते, त्याला आपण काय म्हणतो, इंड्यूस. ठीक आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर इथं दोघांमुळे एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, त्याला आपण E नेट म्हणतो आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त नुसता डायग्राम काढायचा आहे, दॅट इज कम्प्लिटली फील्ड. हां, समजा अजून एक याच्यामध्ये सब क्वेश्चन येऊ शकतोय की पार्शियली फील्ड म्हणून येऊ शकतोय. काय होऊ शकतोय, पार्शियली फील्ड म्हणजे कम्प्लिटली फील्ड करायचं नाही आहे. काय करायचं आपल्याला, पार्शियली फील्ड करायचं आहे. मग पार्शियली फील्डसाठी पण डायग्राम तोच असणार आहे, फक्त आपण काय करतो, पॉझिटिव्ह प्लेट आणि इथं एक नेगेटिव्ह प्लेट. ठीक आहे. डायग्राम तोच आहे. पार्शियली फील्ड म्हणजेच काय, थोडंसं डायइलेक्ट्रिक स्लॅबचे जे थिकनेस आहे ते D इतकं बरोबर नसणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काहीतरी एक थिकनेस T असणार आहे आणि हे तुमचं काय असणार आहे, D असणार आहे. ठीक आहे. हां, पण इथं पण सेम पोलरायझेशनचा इफेक्ट होतो. म्हणजे हे सरफेस काय होणार आहे, कम्प्लिटली निगेटिव्ह आणि हे सरफेस काय होणार आहे, कम्प्लिटली पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्यामुळे दोन डायग्राम आहेत, कम्प्लिटली फील्ड आणि हे पार्शियली फील्ड. ऑलमोस्ट डायग्राम सेम आहे, थोडंसं इथं थिकनेस वगैरे आपल्याला सेम थोडंसं कमी दाखवायचं आहे. ठीक आहे. तर आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. तर आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हां, तो हा जो क्वेश्चन आहे तो 2022ला विचारलेला आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न काय आहे, व्हॉट डू यू मीन बाय पोलार मॉलिक्युल्स अँड नॉन पोलार मॉलिक्युल्स, गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ इच. ठीक आहे. तर 2022 मध्ये पण विचारले गेले आणि 2013 मध्ये पण विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. आणि या मी तरी म्हणतो या प्रश्नाला तुम्ही स्टार मार्क करूनच ठेवा. ठीक आहे. कारण की हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्याचे चान्सेस पण आहेत. मे बी येणाऱ्या एक्झामला पण हे विचारू शकतात. ठीक आहे. तर आपण काय करायचं, फक्त नुसता पोलार आणि नॉन पोलार हे काय करायचं, फक्त डिफाईन करायचे. ठीक आहे. हां, सो द पोलार मॉलिक्युल्स आणि हे नॉन पोलार मॉलिक्युल्स. ठीक आहे. तर पोलार म्हणजे काय, जिथं पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. आता बघा, मॉलिक्युल्स म्हणजे काय असतात, एक पॉझिटिव्ह आयन्स असेल, एक निगेटिव्ह आयन असेल. ठीक आहे. हां, मग त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन जेव्हा ते सेपरेटेड असतात त्याला आपण काय म्हणतो, पोलार मॉलिक्युल्स. म्हणजे जिथं पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन सेपरेटेड असतात. ठीक आहे. तर डेफिनेशनमध्ये लिहिलेलं आहे, द मॉलिक्युल्स इन विच सेंटर ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज, सेंटर ऑफ द निगेटिव्ह चार्ज आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. ठीक आहे. एक्झाम्पल्स आर HCl अँड H2O. आता याच्यामध्ये HClचं एक्झाम्पल घेतलं तर H प्लस इकडे असणार आहे आणि हे Cl
मायनस इथं असणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज यांचे जे सेंटर्स आहेत ते सेपरेटेड आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो पोलार मॉलिक्युल्स म्हणतो. ठीक आहे. हां, नॉन पोलार म्हणजे काय? नॉन म्हणजे काय? पोलार म्हणजे सेपरेट असणं, नॉन म्हणजे काय? सेपरेट नसणं, म्हणजे मर्ज असणं. ठीक आहे. हां, तर याच्यामध्ये काय होतं आहे, नॉन पोलार मॉलिक्युल्स मीन्स व्हॉट? द मॉलिक्युल इन विच द सेंटर ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज आर मर्ज विथ इच अदर. अच्छा, मर्ज विथ इच अदर म्हणजे काय होणार? कोइन्साइड विथ इच अदर. काय होणार? कोइन्साइड विथ इच अदर, म्हणजे त्यांच्यामध्ये गॅप झिरो असतोय. गॅप काय असतोय? झिरो असतोय. हां, एक्झाम्पल्स N2O2 H2O, इवन दो CO2 पण असते. काय असते? CO2 पण. ठीक आहे. आता CO2 ॲज अ एक्झाम्पल दाखवायचं असेल तर याच्यामध्ये कार्बन इथं मध्ये असतो आणि त्याच्यानंतर मग हे ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स असतात, हे अशा प्रकारे. ठीक आहे. मग इथं O मायनस, इथं O मायनस, करेक्ट, आणि इथं C प्लस असतं. ठीक आहे. मग सेंटरचा जो म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचा जो सेंटर आहे तो इथं आहे आणि हे दोन्ही निगेटिव्ह चार्ज आहेत, तर निगेटिव्ह चार्जेसचा पण सेंटर इथंच आहे ना. ठीक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही काय आहेत? मर्ज आहेत, म्हणून या मॉलिक्युल्सला आपण काय म्हणतो? नॉन पोलार मॉलिक्युल्स. ठीक आहे. तर हा एक सिंपल प्रश्न आहे, पण याला स्टार मार्क करून ठेवा, तुम्हाला हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. किंवा हा प्रश्न असा पण विचारू शकतात, डिफरन्स बिटवीन दी पोलार मॉलिक्युल्स अँड नॉन पोलार मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये काय करायचं आहे? फक्त हे आपण सेंटेन्स वाईज लिहिलं ना, तिथं कॉलम वाईज लिहा फक्त. ठीक आहे. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. क्वेश्चन नंबर 3. हां, तर हा एक अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता इथं बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की जितके पण प्रश्न आहेत ते फक्त पोलरायझेशन, पोलार मॉलिक्युल्स आणि नॉन पोलार मॉलिक्युल्स याच्यावरती थोडेसे जास्त भर दिलेत. ठीक आहे. म्हणजे 2 मार्क्सला वगैरे याच्यामधूनच येतात. ठीक आहे. तर लक्षात घ्या, पोलार मॉलिक्युल्स, नॉन पोलार मॉलिक्युल्स आणि डायलेक्ट्रिक हे कन्फर्म करून जायचं. ठीक आहे. हां, तर प्रश्न काय आहे? विथ द हेल्प ऑफ डायग्राम एक्सप्लेन नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स मटेरियल इज पोलराइज्ड इन द एक्सटर्नल फील्ड अँड डिफाईन द पोलरायझेशन. आता 2 प्रश्न आहेत याच्यामध्ये. एक काय म्हटलेत, जेव्हा नॉन पोलार मॉलिक्युल्स आपण एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्यांचं पोलरायझेशनचं जे होतं, इफेक्ट होतं आहे ते आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न काय आहे? पोलरायझेशन डिफाईन करायचं आहे. ठीक आहे. हां, तो प्रश्न काय आहे? इथं पहिला काय करायचं आहे, जेव्हा एक्सटर्नल फील्ड झिरो असतंय तेव्हा पोलार मॉलिक्युल्स कसं असतात? पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटर त्यांचं मर्ज असतंय. मग हे जर समजा डायलेक्ट्रिक मीडियम असेल, कोणतं पण काहीतरी एक डायलेक्ट्रिक मटेरियल असेल, तर त्याचा हर एक मॉलिक्युलचं जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे ते एकत्र मर्ज असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये सेपरेशन बिलकुल नाही आहे, म्हणजे डायपोल मोमेंट झिरो असतंय. डायपोल मोमेंट काय असतंय? झिरो. तर ते पण लिहितो मी पाहिजे इथं, द नेट डायपोल मोमेंट इज इक्वल टू व्हॉट? झिरो असतंय. आणि इंडिव्हिज्युअल पण काय असतंय? झिरोच असतंय. ठीक आहे. हां, म्हणजे काय? नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स इन द अब्सेन्स ऑफ फील्ड, पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो असतं. ठीक आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये डिस्टन्स झिरो असतं. ठीक आहे. जर समजा हे मटेरियल मी जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं, मग इलेक्ट्रिक फील्ड काय करतंय? फोर्स अप्लाय करतंय. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत, निगेटिव्ह चार्ज आहेत, त्याच्यावरती हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते काय करतंय? फोर्स अप्लाय करतंय. फोर्स अप्लाय केल्यामुळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेट होतात. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड इकडून इकडं चाललंय, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचं पॉझिटिव्हनेस इकडं काहीतरी आहे सोर्स, हां, आणि निगेटिव्हनेस इकडं काहीतरी आहे. ठीक आहे. मग मला सांगा, पॉझिटिव्हच्या साईडला या मॉलिक्युलचा कोणता चार्ज इकडं होणार? निगेटिव्ह. म्हणजे जितके पण मॉलिक्युल्स आहेत त्या सगळ्यांचे निगेटिव्ह चार्जेस इकडे येणार आणि पॉझिटिव्ह चार्जेस त्या बाजूला जाणार. त्यामुळे मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे एक लेयर, वन लेयर बिकम्स व्हॉट? पॉझिटिव्ह चार्ज अँड अनदर सरफेस विल बी अक्वायर व्हॉट? निगेटिव्ह चार्ज. मग आतमध्ये पण एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. ठीक आहे. मग आपल्याला फक्त या प्रश्नामध्ये काय सांगायचं आहे? अब्सेन्स ऑफ फील्ड, इन द प्रेझन्स ऑफ फील्ड हे मॉलिक्युल्स कशा प्रकारे पोलराइज होतात हे एवढंच दाखवायचं आहे. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर जे क्वेश्चन आहे की पोलरायझेशन म्हणजे काय? ठीक आहे. अच्छा, पोलरायझेशन म्हणजेच काय होतंय की एखादा मॉलिक्युल्स, पोलार मॉलिक्युल्स असू देत किंवा नॉन पोलार मॉलिक्युल असू द्या. ठीक आहे. तर तो जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर, ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये जे सेपरेशन होतंय, पोलराइज होतंय, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेट होतंय ना, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? पोलरायझेशन म्हणतो. ठीक आहे. हां, पण ते जे डेफिनेशन आहे ते तुम्हाला एक अंडरस्टँडिंग पर्पजसाठी ओके आहे. पण तुम्हाला आन्सर म्हणजे एक्झाममध्ये जर आन्सर लिहायचा असेल तर आपण सरळ सरळ काय लिहायचं आहे? डायपोल मोमेंट डेव्हलप पर युनिट व्हॉल्यूम. डायपोल मोमेंट डेव्हलप पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच काय ते? पोलरायझेशन येते. ठीक आहे. हां, तर ही कन्सेप्ट मॅग्नेटिझममध्ये पण आहे आणि त्याचं पण डेफिनेशन ऑलमोस्ट सेम आहे. पण इथं इलेक्ट्रिकल डायपोल मोमेंट आहे, तिथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट येतं आहे. ठीक आहे. आणि समजा जर त्याचं इक्वेशन वगैरे लिहायचं असेल, व्हॉट इज अ पोलरायझेशन इक्वेशन, तर त्या पोलरायझेशन इक्वेशन मी इथं लिहिलेलं आहे. सो दॅट पोलरायझेशन इज इक्वल टू व्हॉट? जाय ई म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि मल्टिप्लाय बाय इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे ही जी इलेक्ट्रिक फील्डची ताकद आहे ते, आणि जे मटेरियल आहे त्याची एक इलेक्ट्रिकल ससेप्टिबिलिटी असते. तर याला आपण काय म्हणतो? जाय ईला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिकल ससेप्टिबिलिटी म्हणतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त 2-3 पॉईंट लक्षात घ्या. विदाउट इलेक्ट्रिक फील्ड, विथ इलेक्ट्रिक फील्ड,
पोलरायझेशन. ठीक आहे, जसं प्रश्न विचारले तसं मी आन्सर्स लिहिलेले आहेत. ओके, तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे, जास्ती काय लिहायला वगैरे जायचं नाही आहे. ठीक आहे, जेवढं विचारलेत ना 2 मार्क्सला असेल तर 2 मार्क्सला 3 मार्क्सला जितकं विचारलेत तेवढंच लिहायचं. ठीक आहे, तर बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. हां, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो 2017 मध्ये विचारलेत आणि हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन गॉस लॉ वरती डिपेंड आहे. ठीक आहे, मग गॉस लॉ कशासाठी येतोय, जेव्हा एखाद्या बल्क बॉडीजमुळे इलेक्ट्रिक फील्ड काढायचं असेल कोणत्या पण पॉईंटला तेव्हा आपण गॉस लॉ यूज करतो. नॉर्मल इक्वेशन E इज टू वॉट KQ/R² हे येत नाही, नाही फ्लक्सचं इक्वेशन येतं फ्लक्स इज टू वॉट EA cos θ हे पण इक्वेशन यूज होत नाही. ठीक आहे, हां म्हणजे बल्क बॉडीज म्हणजे कसं, एखादा प्लेन शीट असेल, एखादा लाईन वायर असेल, एखादा स्पेरिकल शेल असेल किंवा अजून काहीतरी एक सॉलिड स्पियर असेल, त्यांच्यामुळे बाहेरच्या बाजूला कोणत्या पण पॉईंटला इलेक्ट्रिक फील्डची ताकद किती आहे हे काढण्यासाठी आपण गॉस लॉ यूज करतो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही 3 प्रश्न लक्षात घ्या. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक प्रश्न मी डिराईव्ह करतो, बाकीचा दुसरा प्रश्न काय आहे, हे प्लेन शीट झालं, त्याच्यानंतर युनिफॉर्मली चार्ज वायर ते पण येत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्पेरिकल शेल, इनसाइड द शेल, ऑन द शेल अँड आउटसाइड द शेल. ठीक आहे, तर गॉस लॉ वरती 3 प्रश्न हे कन्फर्म आहेत, त्याच्यामधले हा एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हां म्हणजे प्लेन शीटचा आहे, काय प्लेन शीटचा, आणि हे 2017 मध्ये विचारला होता. ठीक आहे, तर क्वेश्चन काय आहे, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट आउटसाइड युनिफॉर्मली चार्ज प्लेन शीट. ठीक आहे, आता प्लेन शीट म्हणजेच काय, जसं समजा हा बोर्ड आहे. ठीक आहे, तर बोर्ड हा समजा जर या बोर्डला मी पॉझिटिव्ह चार्ज दिलं, तर पॉझिटिव्ह चार्जमुळे काय होणार की बोर्डमधून अशी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असे बाहेरच्या बाजूला येणार. ठीक आहे, म्हणजे हे जर मी दाखवलं तर स्टायलसचं असं आउटवर्ड आहे ना, तर इलेक्ट्रिक फील्ड या पॉईंटला अशा बाहेरच्या बाजूला आहेत. मग क्वेश्चन काय आहे की या प्लेन शीटमुळं इथं या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्डची ताकद किती आहे किंवा इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, हां सो ते फाइंड आउट करताना गॉस लॉने काय म्हटलंय की टू फाइंड आउट द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू एनी बल्क बॉडीज यू हॅड टू टेक द हेल्प ऑफ गॉसियन सरफेस. आणि गॉसियन सरफेस म्हणजेच काय असतो, ज्या चार्ज बॉडीच्या अराउंड तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड काढणार आहात. ठीक आहे, द गॉसियन सरफेस मस्ट बी ड्रॉ इन सच वे दॅट the distance from that Gaussian surface to the conductor at any point on the conductor must be remain same. आता मला सांगा, हा जर प्लेन शीट असेल त्याच्या अराउंड मी जर स्पियर काढलं तर स्पियर हा गॉसियन सरफेस होऊ शकत नाही, कारण का स्पियरचा सरफेस आणि या प्लेन शीटचा सरफेस हर एक पॉईंट वेगवेगळ्या डिस्टन्सवरती आहे. ठीक आहे, मग आपण एक गॉसियन सरफेस काय घेतलंय, एक सिलेंडर घेतलंय, तिथं मी लिहिलंय सिलेंड्रिकल गॉसियन सरफेस आहे. ठीक आहे, आणि तो सिलेंड्रिकल गॉसियन सरफेस म्हणजे हे इमॅजिनरी असतंय. आपण काय करतो, फक्त तो एक सिलेंडर या प्लेन शीटच्या थ्रू आपण जस्ट पास केलंय. ठीक आहे, हां जेणेकरून हे जे सरफेस आहे गॉसियन सरफेस आहे हा एक, आणि हा एक सरफेस आहे, आणि या सिलेंडरचा अजून एक सरफेस आहे कर्व सरफेस. काय कर्व सरफेस, पण जर बघितला तर कर्व सरफेस मधून म्हणजे सरफेस नंबर 3 मधून इलेक्ट्रिक फील्ड 0 पास होतात, कारण की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असे बाहेर जात आहेत, हे असे जात नाही आहेत. ठीक आहे, त्यामुळे या प्लेन शीटमुळे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फक्त या सरफेस मधूनच पास होत आहेत आणि फक्त या सरफेस मधूनच पास होत आहेत. ठीक आहे, हां मग सरळ सरळ आपण काय करायचं आहे, द टोटल फ्लक्स पासिंग थ्रू द सरफेस ओनली 1 and 2. ठीक आहे, पण डायग्राम प्रॉपरली काढायला पाहिजे. ठीक आहे, मग इथं लिहिलंय मी द सिलेंड्रिकल गॉसियन सरफेस इज ड्रॉन or you can say pass through the what this plane sheet such that the surface 1 and surface 2 is at the what same distance. मग या सरफेस पासून कोणता पण पॉइंट या प्लेन शीट पासून सेम डिस्टन्स वरती आहे, म्हणजे हा गॉसियन सरफेस करेक्ट आहे. ठीक आहे, हां मग आपण काय करायचं आहे, या प्लेन शीटमुळं इथून या सरफेस मधून आणि या सरफेस मधून टोटल फ्लक्स इज नथिंग बट द व्हाट द फ्लक्स पासिंग थ्रू ओनली सरफेस 1 and 2. ठीक आहे, हां 3 सरफेस कर्व सरफेस आहे त्याच्यामधून फ्लक्स 0 जात आहे. ठीक आहे, हां तर इथं काय होणार आहे, टोटल फ्लक्स इज व्हाट फ्लक्स थ्रू द सरफेस 1, फ्लक्स थ्रू द सरफेस 2 अँड द फ्लक्स थ्रू द सरफेस 3. 1 सरफेस म्हणजेच काय येणार EA cos θ, आणि cos θ काय असतो मॅक्झिमम असतो, त्यामुळे फक्त इथं EA होणार आहे. ठीक आहे, आता इथं कोणता फॉर्म्युला यूज केलेला आहे, फ्लक्सचा एक फॉर्म्युला असतो ना EA, सो EA cos θ, हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. मग θ या सरफेसला θ ॲक्च्युली 0 डिग्री असतो आणि या सरफेसला पण ॲक्च्युली θ काय असतो 0 डिग्री, पण स्पेरिकल किंवा या जे सिलेंड्रिकल सरफेस आहे त्या सिलेंड्रिकल सरफेसला इकडं जर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर एरिया म्हणजे एरिया वेक्टर या बाजूला असतो, त्यांच्यामध्ये अँगल काय असतो 90 डिग्री, म्हणून तरच कर्व सरफेसमुळे इलेक्ट्रिक फ्लक्स 0 जातोय, पण या सरफेसमधून या सरफेसमधून आहे. मग इथं आपण जर प्लेस केलं EA आणि दोघांचा एरिया सेम आहे, इलेक्ट्रिक फील्ड सेम आहे, त्यामुळे इथं काय होणार ट्वाइस ऑफ EA. ठीक आहे, हां बट आपण सरफेसच्या डेन्सिटी, आता हा प्लेन शीट आहे म्हणजे त्याला सरफेस असणार, मग सरफेसच्या डेन्सिटी काय असतो Q अपॉन एरिया असतो,
मग क्यू इज इक्वल टू व्हॉट, सरफेसच्या डेन्सिटी मल्टिप्लाय बाय एरिया. ठीक आहे. हां, मग इथं आपण गॉस लॉ प्रमाणे टोटल फ्लक्स इज इक्वल टू व्हॉट, क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट असतोय. मग या क्यूच्या ठिकाणी आपण काय प्लेस केलंय, सरफेसच्या डेन्सिटी मल्टिप्लाय बाय एरिया, आणि हे काय असणार आहे 2 टाइम्स EA असणार आहे. मग इथं एरिया कॅन्सल आउट. सो फायनली यू विल गेट दिस इक्वेशन ई इज इक्वल टू व्हॉट, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. त्यामुळे प्लेन शीटमुळे कोणत्या पण डिस्टन्सला इलेक्ट्रिक फील्ड हे नेहमी कॉन्स्टंट असतं, बिकॉज इट डज नॉट डिपेंड ऑन द व्हॉट आर. इथं काय आर वगैरे आहे का, बिलकुल नाही आहे. त्यामुळे प्लेन शीटमुळे 2 सेंटीमीटरला, 10 सेंटीमीटरला, 15 सेंटीमीटरला, कोणत्या पण सेंटीमीटरला जाऊ देत, इलेक्ट्रिक फील्ड नेहमी कॉन्स्टंट असते, कारण की इथं लाईन्स काय असतात, पॅरलल असतात. ठीक आहे. आणि हा त्याचा एक वेक्टर फॉर्म आहे, तुम्ही असंच लिहिलेला आहे फॉर द इन्फॉर्मेशन. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला हे डेरिव्हेशन समजलं असेल, थोडंसं रिवाइज वगैरे करत चला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हां, तर हा एक क्वेश्चन आहे जो रिपीटेड विचारला गेलेला आहे बघा. ठीक आहे. 2018ला विचारलेत, 2022ला पण विचारलेत, आणि 2023ला पण विचारलेत. ठीक आहे. हां, तो प्रश्न काय आहे, स्टेट द गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक. ठीक आहे. पण प्रश्न वाचताना गडबड गोंधळ वगैरे करून घेऊ नका, कारण का गॉस लॉ 2 प्रकारचे आहेत, एक मॅग्नेटिझममध्ये पण येतोय आणि एक इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पण येतोय. पण आपण आता इलेक्ट्रोस्टॅटिक डील करतोय, म्हणजे हा कोणता असणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिकमधला गॉस लॉ असणार आहे. ठीक आहे. अँड स्टेट द एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉईंट आउटसाइड द इन्फायनेटली लॉंग स्ट्रेट कंडक्टिंग सिलेंडर. कंडक्टिंग व्हॉट, सिलेंडर. हां, तर म्हणजेच काय, पहिला तर स्टेटमेंट गॉस लॉचं लिहायचं आहे. तर गॉस लॉनं स्टेटमेंट काय आहे, द नेट इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू द एनी क्लोज सरफेस इज 1 अपॉन एप्सिलॉन नॉट टाइम्स द चार्ज एनक्लोज इनसाइड दॅट सरफेस. ठीक आहे. तर याचं एक्सप्लेनेशन काय असणार आहे, समजा एखादा सरफेस असेल आणि त्याच्या आतमध्ये जर चार्ज क्यू असेल, तर या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा प्रकारे बाहेर येणार आहेत. ओके. सो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स विल बी आउटवर्ड इन डायरेक्शन, आउटवर्ड इन डायरेक्शन. सो या सरफेसमधून, और यू कॅन से फ्रॉम दिस सरफेस, एनी सरफेस, how many electric field lines are passing through that surface is nothing but the what, q upon epsilon naught. हे म्हटलंय गॉस लॉ. ठीक आहे. मग तो चार्ज या सरफेसच्या आतमध्ये जरी असेल तरी पण या सरफेसमधून फ्लक्स काय होणार आहे, q upon epsilon नॉटच होणार आहे. ठीक आहे. बिकॉज द चार्ज एनक्लोज याच्यावरतीच फक्त फ्लक्स डिपेंड असतो. तो चार्ज कोणत्या सरफेसच्या आतमध्ये आहे त्या सरफेसचा शेप अँड साईजवरती डिपेंड नाही आहे. इट ओनली डिपेंड्स ऑन द व्हॉट, सरफेस, चार्ज इनसाइड दॅट सरफेस. ओके. हां, मग त्याच्यानुसार आपण इक्वेशन काय लिहितो, 1 अपॉन एप्सिलॉन नॉट टाइम्स दी चार्ज एनक्लोज लिहितो. काय लिहितो, एनक्लोज. मग इथं तुम्ही वर्ड एनक्लोज पण लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे चार्ज सरफेसच्या आतमध्ये एनक्लोज पाहिजेत. ठीक आहे. हां, नेक्स्ट क्वेश्चन काय, त्याच्यामध्ये फक्त एक्सप्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दी कंडक्टिंग सिलेंडर, ड्यू टू द व्हॉट, कंडक्टिंग सिलेंडर. म्हणजे समजा हा एक कंडक्टिंग सिलेंडर आहे. ठीक आहे. सो इफ यू कन्सिडर दिस इज नोन एज अ व्हॉट, अ कंडक्टिंग सिलेंडर. अच्छा, कंडक्टिंग सिलेंडर म्हणजेच काय, त्याच्यावरती काही ना काहीतरी एक पॉझिटिव्ह चार्ज किंवा काहीतरी चार्ज असणार. मग पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा प्रकारे बाहेर जाणार. ठीक आहे. सो क्वेश्चन इज, त्या सिलेंडरच्या सेंटरपासून एक पर्टिक्युलर आर डिस्टन्सला तर इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटीचं इक्वेशन लिहा म्हटलं. आणि इलेक्ट्रिक फील्डचं इंटेन्सिटीचं इक्वेशन काय येते, इज गुड व्हॉट, लॅम्बडा डिवाइड बाय 2 पाय एप्सिलॉन नॉट आर येत आहे. ठीक आहे. अच्छा, लाईन चार्ज असू देत किंवा सिलेंड्रिकल कंडक्टिंग सिलेंडर असू देत, इक्वेशन काय असणार आहे, सेम. आणि या लॅम्बडाला आपण काय म्हणतो, लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणतो आपण त्याला. लॅम्बडाला काय म्हणतो आपण, लिनियर चार्ज डेन्सिटी. ठीक आहे. तर फक्त नुसतं स्टेटमेंट लिहायचं आहे आणि एक एक्सप्रेशन लिहायचं आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 6. हां, सो क्वेश्चन नंबर 6 इज ऑल्सो इट इज आस्क्ड इन 2019. ठीक आहे. आणि मी तरी म्हणतो या क्वेश्चनला तुम्ही मार्कच करून ठेवा. ठीक आहे. हां, तर क्वेश्चन काय आहे, डिफाईन कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर अँड मेन्शन इट्स SI युनिट. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स, 2 आन्सर्स येऊ शकतात. एक तरी प्रॉपरली म्हणजे कॅपॅसिटर काय करतंय, चार्ज होल्ड करून ठेवायचं काम करतंय. ठीक आहे. हा, म्हणजे ते इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतंय. मग त्याच्या प्रकारे डेफिनेशन लिहू शकता तुम्ही. समजा काहीच नाही आठवलं तर तुम्ही हे असं लिहू शकता. ठीक आहे. हां, तर इथं लिहिलेलं आहे, इट इज दी ॲबिलिटी ऑफ द कॅपॅसिटर्स टू होल्ड द चार्जेस. त्या ॲबिलिटीलाच आपण काय म्हणतो, त्याचं कॅपॅसिटन्स म्हणतो. ठीक आहे. ऑर एल्स इट इज द रेशो ऑफ दी चार्ज डेव्हलप ऑन द कॅपॅसिटर पर युनिट व्होल्टेज. ठीक आहे. म्हणजे किती तुम्ही व्होल्टेज देता त्याच्यानुसार त्याच्यावरती किती चार्ज डेव्हलप होतंय याचा रेशो म्हणजेच काय असते, कॅपॅसिटन्स असते. म्हणजे C इज इक्वल टू व्हॉट, Q बाय V. ठीक आहे. हां, समजा जास्तीत जास्त तुम्हाला जर समजा आठवलं नाही तर हे इक्वेशन जरी लक्षात ठेवला, तुम्ही सरळ सरळ म्हणू शकता, इट इज रेशो ऑफ द चार्ज डेव्हलप डिवाइड बाय व्हॉट, पर युनिट राइज इन पोटेन्शियल और डिवाइड बाय पोटेन्शियल. ठीक आहे. ॲटलीस्ट काहीतरी लिहिला तरी 2च्या बदली 1 तरी मार्क मिळेल, कारण की तुम्ही इक्वेशन वगैरे प्रॉपर लिहिला म्हणून. ठीक आहे. आपण मॅक्झिमम चांगलं प्रॅक्टिस करून चांगले मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर SI युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज नथिंग बट फॅरेड. ठीक आहे. आता बघा,
याच्यामध्ये पण दोन चुका होऊ शकतात. तिथं म्हटलेत एसआय युनिट ऑफ, व्हॉट इज एसआय युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. ठीक आहे, आता येतो बघा, हे डिफाईन फक्त नुसता कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरला नाही आहे, डिफाईन एसआय युनिट पण आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं मेन्शन द एसआय युनिट नाही लिहायचं आहे, ते मी ॲज युजल लिहिलं आहे की कॅपॅसिटन्सचं एसआय युनिट काय आहे, फॅरेड आहे. पण इथं प्रश्न काय आहे, डिफाईन एसआय युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. डिफाईन एसआय युनिट ऑफ कॅपॅसिटन्स म्हणजे तुम्हाला 1 फॅरेड डिफाईन करायचं आहे. काय डिफाईन करायचं आहे, 1 फॅरेड. ठीक आहे, हां, सो कॅपॅसिटन्स इज सेड टू बी 1 फॅरेड. आता मला सांगा कॅपॅसिटन्स हे 1 फॅरेड कधी होणार, कॅपॅसिटन्स हे 1 फॅरेड कधी होणार, जेव्हा 1 कुलम्ब ऑफ चार्ज आणि 1 व्होल्ट ऑफ पोटेन्शियल, म्हणजे 1 डिवाइड बाय 1 केलं की हे सरळ सरळ 1 फॅरेड होणार ना. ठीक आहे, त्याप्रमाणेच इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, सो कॅपॅसिटन्स इज सेड टू बी 1 फॅरेड इफ 1 volt potential difference rises when a 1 coulomb of charge is developed across what capacitor or on it. ठीक आहे, समजलं. What is you can say what is SI unit of capacitance is nothing but Faraday, or mention the SI unit of capacitance is Faraday, but define SI unit of capacitance म्हटले तर तुम्हाला कॅपॅसिटन्सचं फॅरेडे हे युनिट लिहायचं नाही आहे, 1 फॅरेडे हे डिफाईन करायचं आहे. ठीक आहे, जसं समजा व्हॉट इज SI युनिट ऑफ चार्ज, कुलम, बट डिफाईन SI युनिट ऑफ चार्ज 1 कुलम तुम्ही डिफाईन करायचं आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी वेगळे डेफिनेशन्स आहेत. ठीक आहे, हां, सो नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 7. चला, तसं क्वेश्चन नंबर 7 हा पण एक तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे या चॅप्टरमधून. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काय विचारले, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द कॅपॅसिटन्स ऑफ इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स ऑफ कॉम्बिनेशन ऑफ 3 कॅपॅसिटर्स कनेक्टेड इन सिरीज. मग तिथं 3 कॅपॅसिटर असू शकतात किंवा 2 कॅपॅसिटर असू शकतात, त्यांना सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर त्यांचं जे टोटल कॅपॅसिटन्स आहे ते टोटल कॅपॅसिटन्स किती असणार आहे. ठीक आहे, हां, जसं एक्झाम्पल आपण रेजिस्टन्समध्ये पण बघितलं होतं, सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन. इव्हन 2 लेन्सेसमध्ये पण आपण लेन्स 2 किंवा 2 पेक्षा जास्त लेन्सेस आपण सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर त्यांचं टोटल फोकल लेंथ काढलं होतं. सेल सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन आहेत, तशा प्रकारे इथं पॅरलल कॉम्बिनेशन असणार आहे आणि इथं सिरीज कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, हां, मग आता इथं सिरीज कॉम्बिनेशन विचारले, 2 वेळा विचारले, 2021ला पण विचारलेत आणि 2023ला पण विचारलेत हा प्रश्न. ठीक आहे, हां, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, 3 कॅपॅसिटर विचारलेत, त्यामुळे 3 कॅपॅसिटर आपण सिरीजमध्ये कनेक्ट करायचं आहे, त्यांचं कॅपॅसिटन्स C1, C2 अँड C3. ठीक आहे, हां, आपल्याला माहिती आहे की समजा करंट जर सेम असेल तर याच्यावरती चार्ज सेम असणार आहे, याच्यावरती पण चार्ज सेम असणार आहे आणि याच्यावरती पण चार्ज सेम असणार आहे. ठीक आहे, हां, तर मग पोटेन्शियल डिफरन्स असते. आपल्याला माहिती आहे की सिरीजमध्ये करंट सेम असते, चार्ज सेम असते, पण पोटेन्शियल काय असते, डिफरंट. आणि ते पोटेन्शियल इथं V1 असणार आहे, इथं V2 असणार आहे, इथं V3 असणार आहे. आणि या सगळ्यांची जी बेरीज आहे, या सगळ्यांचं जे सम आहे एक्झॅक्टली इक्वल टू V येणार आहे, एक्झॅक्टली इक्वल टू व्हॉट, V. ठीक आहे, आता आपल्याला पोटेन्शियलचं जे इक्वेशन आहे ते कुठून आलेलं आहे, वी नो दॅट कॅपॅसिटन्स काय असतंय, Q/V असतंय. मग V काय असणार आहे, Q/C असणार आहे. आणि हाच फॉर्म्युला मी एक एक कॅपॅसिटरवरती इथं अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे V1 इज नथिंग बट द व्हॉट, Q सेम आहे C1, V2 इज नथिंग बट Q डिवाइड बाय C2, V3 इज नथिंग बट Q डिवाइड बाय C3. ठीक आहे, हां, so from this diagram it is confirmed that in series the potential is same, in series the potential is same across the what, or you can say थोडंसं इथं चेंज करून घ्या, in series potential is actually different. correct, in series charge on the each capacitor is what, same. त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट आहे. ठीक आहे, तर इथे काय होणार आहे, in series potential is actually different, potential is what, different. करेक्ट, हां, मग डिफरंट असणं की काय होणार आहे, या सगळ्यांचं ॲडिशन. समजा इथं जर 40 व्होल्ट असेल किंवा इथे 30 व्होल्ट असेल, इथं जर 10 व्होल्ट असेल, इथं जर 20 व्होल्ट असेल, तर इथं 5 व्होल्ट आणि 5 व्होल्ट असणार आहे, म्हणजे सगळे मिळून वापस किती होणार आहे, 30 व्होल्ट. ठीक आहे, त्यामुळे डायग्रामवरून आपण काय कन्सिडर करू शकतो, V इज इक्वल टू व्हॉट, V1 प्लस V2 प्लस V3 करू शकतो. ठीक आहे, आता आपण सगळ्यांचं मिळून एक टोटल कॅपॅसिटन्स असतो, त्या टोटल कॅपॅसिटन्सचा चार्ज काय असणार आहे, Q असणार आहे. त्या टोटल कॅपॅसिटन्सचं कॅपॅसिटन्स काय असणार आहे, CS असणार आहे, कारण की सिरीजमध्ये आपण जोडलंय. ठीक आहे, त्यामुळे इथं Vचं इक्वेशनला आपण काय ठेवू शकतो, Q/CS. ठीक आहे, V1च्या ठिकाणी काय ठेवू शकतो, Q/C1, V2च्या ठिकाणी Q/C2. इथून हे फॉर्म्युले फक्त तिथं प्लेस करायचे आहेत. ठीक आहे, अँड इफ यू टेक दिस कॉमन Q दिस साइड, इथून Q कॉमन, इथून Q एक असणार आहे, दिस 2 Q विल गेट कॅन्सल आउट आणि राहिले काय मग 1/CS इक्वल टू व्हॉट, 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. ठीक आहे, हां, हे झालं सिरीज कॉम्बिनेशन. तशा प्रकारे जर समजा याच केसमध्ये जर पॅरलल कॉम्बिनेशन विचारले तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये 3 कॅपॅसिटर आपण पॅरलमध्ये जोडतो, पोटेन्शियल सेम असते, चार्ज डिफरंट असते. म्हणजे इथं आपण काय केलंय, V इज इक्वल टू व्हॉट, V1 प्लस V2 प्लस V3. इथं काय करणार आपण, Q इज इक्वल टू व्हॉट, Q1 प्लस Q2 प्लस इथं Q3 असणार आहे. म्हणजे इथं
आपण हे करू शकतो की सी पी इंटू व्ही पोटेन्शियल सेम असतं. इथं काय असणार आहे C1 इंटू व्ही, इथं काय असणार आहे C2 इंटू व्ही प्लस C3 इंटू व्ही. ठीक आहे, त्यामुळे व्ही 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 हे कॉमन कॅन्सल होणार आहे. सरळ सरळ CP इज इक्वल टू व्हॉट C1 प्लस C2 प्लस C3. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे पॅरलल कॉम्बिनेशनचा तो तुम्ही स्वतः थोडंसं प्रॅक्टिस करा डायग्राम करून. ठीक आहे, हां, तर हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे आणि पॅरलल कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन हे कंपल्सरी तुम्ही करून घ्या प्रॅक्टिस. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 8. ठीक आहे, हां, तर क्वेश्चन नंबर 8 एक सिंपल आहे. तर सरळ सरळ विचारलेत की इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल यांचं रिलेशन काय, इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल यांचं रिलेशन काय. ठीक आहे, हां, म्हणजे समजा इथं जर एखादा चार्जमुळं किंवा काहीतरी चार्ज डिस्ट्रीब्युशनमुळं जर समजा इलेक्ट्रिक फील्ड असेल तर या पॉईंटला तिथं पोटेन्शियल काय असणार, या पॉईंटला तिथं पोटेन्शियल काय असणार. म्हणजे जसं आर चेंज होणार तसं पोटेन्शियल पण चेंज होणार, इलेक्ट्रिक फील्ड पण चेंज होणार. तर सरळ सरळ काय विचारले त्यांनी ई आणि व्ही मध्ये पोटेन्शियल रिलेशन विचारले. ठीक आहे, आणि ते इक्वेशन काय आहे ई इज इक्वल टू व्हॉट, ऑलरेडी मी इथं लिहिलं आहे इज इक्वल टू व्हॉट मायनस डी बाय डी आर असणार आहे, डी बाय डी आर. आणि या डी बाय डी आरलाच आपण काय म्हणतो पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतो. पोटेन्शियल काय म्हणतो ग्रेडियंट. म्हणजे सरळ विचारलेत की पोटेन्शियल ग्रेडियंट आणि इलेक्ट्रिक फील्डचं रिलेशन काय. सो इज इक्वल टू व्हॉट मायनस डी बाय डी आर. हां, बट इथं अजून एक पॉईंट तुम्ही नोटीस करून घ्या, हे निगेटिव्ह साईन जे आहे त्या निगेटिव्ह साईनचं काहीतरी एक मिनिंग आहे. तर काय सांगतंय, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द पोटेन्शियल डिक्रीजेस अलॉंग द डायरेक्शन ऑफ फील्ड. ठीक आहे, तर एक्झाम्पल समजा हे जर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत इकडे या बाजूला. ठीक आहे, इथून तिकडं चाललंय आणि आपण दोन पॉईंट कन्सिडर करू, ए पॉईंट अँड दिस इज बी पॉईंट. ठीक आहे, आता ए पॉईंटला पोटेन्शियल आहे VA आणि बी पॉईंटला पोटेन्शियल आहे VB. मग क्वेश्चन काय येणार, कोणत्या पॉईंटला पोटेन्शियल कमी जास्त आहे. हां, मग हे इक्वेशन काय सांगतंय, पोटेन्शियल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनने डिक्रीज होत आहे. म्हणजे जिथं इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन असेल त्या डायरेक्शनला जर गेला पोटेन्शियल डिक्रीज होणार. मग डिक्रीज होणार म्हणजे कसं, इकडून इकडे जाणार तर पोटेन्शियल इकडे डिक्रीज होणार. म्हणजे बी पॉईंटला पोटेन्शियल कमी आणि ए पॉईंटला पोटेन्शियल जास्त असणार आहे. म्हणजे ते रिलेशन काय असणार आहे, द पोटेन्शियल ॲट ए इज मोर दॅन पोटेन्शियल ॲट बी असणार आहे. ठीक आहे, तर निगेटिव्ह साईनचं मिनिंग हा आहे. ठीक आहे, हां, तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 9. हां, तर क्वेश्चन नंबर 9 हा एक तुम्हाला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन्स आहेत याच्यामध्येच. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, डिराइव द एक्सप्रेशन फॉर द पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर म्हटलेत. अच्छा, कॅपॅसिटर काय करते, चार्ज स्टोअर करते आणि त्या चार्ज स्टोअरमुळे तिथे एक इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी डेव्हलप होते. ठीक आहे, आणि त्या इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जीचं आपल्याला डेरिव्हेशन डिराइव्ह करायचं आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. एक हे डेरिव्हेशन झालं. सेकंड प्रश्न काय येतो 2 मार्क्सला, मेन्शन द एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. म्हणजेच काय, तुम्हाला सरळ सरळ फायनल एक क्वेश्चन हा एक आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हे सरळ सरळ तुम्हाला हे डेरिव्हेशन लिहायचं आहे. ठीक आहे, सॉरी हे इक्वेशन लिहायचं आहे, यूज इक्वल टू व्हॉट Q²/2C. ठीक आहे, कारण का फक्त मेन्शन म्हटलेत राईट म्हटलेत, डिराइव्ह म्हटले की पूर्ण डिराइव्ह करा, पण जिथं मेन्शन आणि राईट म्हणतात तेव्हा फायनल आन्सर हे लिहायचं आहे. ठीक आहे, हां, अजून एक क्वेश्चन काय होऊ शकतो, मेन्शन दी डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी स्टोर्ड इक्वेशन इन द कॅपॅसिटर. म्हणजे त्याचे 2-3 इक्वेशन्स आहेत ना, ते पण आहेत. म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्हाला 3 प्रश्न करता येतात. ठीक आहे, तर चला आपण हे पहिला हा एक क्वेश्चन आपण बघून घेऊ. तर क्वेश्चन काय आहे, डिराइव द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द व्हॉट कॅपॅसिटर. ठीक आहे, आता कॅपॅसिटर म्हणजेच काय असतो, तो चार्ज डेव्हलप करत असतो आणि त्या चार्जमुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होते आणि याची पूर्ण एनर्जी इलेक्ट्रिक फील्डच्या मध्ये स्टोअर होते. ठीक आहे, आणि तेच इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर समजा आपण जेव्हा बॅटरी कनेक्ट करतो तेव्हा काहीतरी एक छोटंसं चार्ज डेव्हलप होणार आहे, तो छोटंसं चार्ज डेव्हलप होणार आहे आणि त्या छोट्याशा चार्जमुळं एक पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे, C इज इक्वल टू व्हॉट Q/V. आणि इथं V काढल्यानंतर काय होणार आहे, Q/C. हेच आपण लिहिलं येतं. ठीक आहे, हां, म्हणजे द एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर इज नथिंग बट द व्हॉट, हाऊ मच अमाऊंट ऑफ वर्क डन टू ट्रान्सफर दिस चार्ज, स्मॉल चार्ज ऑन दी आयदर प्लेट, ऑन द व्हॉट आयदर प्लेट. ठीक आहे, कारण का हे जर चार्ज Q डेव्हलप झालं तर त्याच्यानंतर जो येणारा चार्ज आहे त्याला इथं प्लेटवरती अकोमोडेट करण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे आणि तेच काम कशामध्ये स्टोअर होणार आहे, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. म्हणजे सरळ सरळ आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचं आहे, वर्क डनचा फॉर्म्युला. ठीक आहे, हां, तर इथं तेच लिहिलं आहे, द वर्क डन अगेन्स्ट द पोटेन्शियल V टू कीप दिस चार्ज DQ अगेन्स्ट द पोटेन्शियल V, कारण की इथं V पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे या चार्जमुळं, इज स्टोर्ड ॲज अ व्हॉट एनर्जी इन द फॉर्म ऑफ व्हॉट एनर्जी. त्यामुळे C इज इक्वल टू व्हॉट, जेव्हा कोणत्या पण टाइमला एक छोटासा चार्ज डेव्हलप झाल्यानंतर त्याच्यामध्ये छोटंसं पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे, C इज इक्वल टू व्हॉट Q/V. मग इथून V इज इक्वल टू व्हॉट Q/C. ठीक आहे, हां, मग
टू डेव्हलप द फर्दर स्मॉल चार्ज डी क्यू, म्हणजे छोटंसं चार्ज अजून जर इथं प्लेस करायचं असेल देन वी हॅव टू डू द वर्क अगेन्स्ट दिस पोटेन्शियल. या पोटेन्शियलच्या अगेन्स्ट आपल्याला जाऊन तो चार्ज ठेवायचा आहे. त्यामुळे वर्क डनचा फॉर्म्युला काय येतो, वर्क डन इज नथिंग बट द व्हॉट, व्ही इंटू डी क्यू. आता हा फॉर्म्युला कुठून आलेला आहे, पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो, वर्क डन डिवाइड बाय चार्ज. मग इथं वर्क डन म्हणजेच काय असतंय, क्यू मल्टिप्लाय बाय व्ही असतंय. हां, मग हाच फॉर्म्युला इथं आपण अप्लाय केलाय. आता डी डब्ल्यू का, कारण की चार्ज छोटा आहे त्यामुळे वर्क डन पण काय असणार आहे, छोटा असणार आहे. आणि व्ही इथं काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे द टोटल वर्क डन, आता हे छोटंसं चार्ज ठेवण्यासाठी इतकं वर्क डन. मग कंप्लीट चार्ज म्हणजे याच्यावरती समजा या दोन्ही प्लेटवरती इथं मायनस क्यू चार्ज आणि याच्यावरती जर समजा प्लस क्यू चार्ज जर डेव्हलप करायचा असेल तर टोटल वर्क डन काय असणार आहे. मग आपण सरळ सरळ काय करतो, इंटिग्रेट करतो. ठीक आहे, म्हणजे याच इक्वेशनला आपण इंटिग्रेट करायचं आहे. द टोटल वर्क डन इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू, म्हणजे 0 टू टोटल वर्क डन. हां, किती चार्ज डेव्हलप करायचा आहे, 0 टू व्ही, करेक्ट, 0 टू क्यू, आणि हे व्ही डी क्यू असणार आहे. पण व्हीच्या ठिकाणी आपण काय प्लेस करू शकतो, क्यू बाय सी. आणि इथं जर क्यू बाय सी प्लेस केलं, ठीक आहे, 1/c, हे जे सी आहे ते कॉन्स्टंट असते, ते बाहेर घ्या. ते कॉन्स्टंट आल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहते, 0 टू क्यू इंटू डी क्यू. मग आपल्याला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहिती असेल, एक्स डी एक्स, एक्स रेस टू एन डी एक्स काय असते, एक्स रेस टू एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन. मग त्या प्रकारेच हे काय होणार आहे. हां, तर फॉर्म्युला मी इथे लिहितो पाहिजे तर एक्स रेस टू एन डी एक्स, तर याचा आन्सर काय असतंय, एक्स रेस टू एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन असते, डिवाइड बाय व्हॉट, एन प्लस वन. मग त्याच प्रकारे इथं क्यू रेस टू 1 प्लस 1 डिवाइड बाय 1 प्लस 1 म्हणजे काय होणार आहे, क्यू स्क्वेअर बाय 2. अच्छा, क्यू स्क्वेअर बाय 2 म्हणजे लोअर लिमिट 0 आणि अपर लिमिट कॅपिटल क्यू असणार आहे. मग इथं 1/c घ्या, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट, याचा काही मिनिंगच नाही ना, ते तरी 0 होऊन जात आहे. ठीक आहे, मग राहिलं काय, वर्क डन इज नथिंग बट द व्हॉट, क्यू स्क्वेअर बाय 2c. मग स्टार्टिंगला मी काय सांगितलं होतं, जे पण आपण चार्ज अकोमोडेट करण्यासाठी जे पण एक्सटर्नल वर्क डन होतं आहे तेच वर्क डन कशामध्ये स्टोअर होतं, ॲज अ पोटेन्शियल एनर्जीमध्ये. ठीक आहे, हां, मग पोटेन्शियल एनर्जी जे पण वर्क डन आहे, द वर्क डन इज स्टोअर्ड ॲज अ व्हॉट, पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे हा सेम फॉर्म्युला इथं कंटिन्यू करायचा आहे. ठीक आहे, हां, म्हणजे हा एक फॉर्म्युला झाला यूज इक्वल टू व्हॉट, क्यू स्क्वेअर बाय 2c. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे इथं खाली लिहिलेला आहे, राईट दी इक्वेशन्स ऑफ डिफरंट इक्वेशन्स ऑफ एनर्जी स्टोर्ड इन दी कॅपॅसिटर, और राईट दी इक्वेशन ऑफ एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. अच्छा, याच्यामध्ये डिफरंट इक्वेशन्स म्हणजेच काय होतं आहे, एक इक्वेशन येतोय हाफ सी व्ही स्क्वेअर आणि दुसरा इक्वेशन येतोय हाफ क्यू इंटू व्ही. हे 3 इक्वेशन्स आहेत ॲक्च्युली त्याचे. ठीक आहे, पण डेरिव्हेशन वेगळं. या प्रश्नाचं उत्तर या तिनापैकी कोणतं पण एक इक्वेशन लिहा, किंवा तिसरा प्रश्न काय असेल, राईट डाऊन डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी स्टोर्ड इक्वेशन इन द कॅपॅसिटर. त्यामुळे हे तिन्ही पण इक्वेशन तिथं लिहायचे आहेत. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टूड वेल. ठीक आहे, थोडंसं समजलं नसेल तर थोडंसं पॉज करून मागं करून तुम्ही स्लोली ऐकून हे थोडंसं रिवाईज करत चला. ठीक आहे, या कन्सेप्टमध्ये आपण सरळ सरळ काय करतो, वर्क डन, आणि वर्क डन म्हणजेच एनर्जी स्टोर्ड. वर्क डन म्हणजे काय, एनर्जी स्टोर्ड. ठीक आहे, वर्क डन कशासाठी, हा जो चार्ज आहे तो चार्ज या प्लेटवरती नेऊन ठेवण्यासाठी. कारण का, ही प्लेट ऑलरेडी चार्ज आहे, क्यू चार्ज, मग हे पॉझिटिव्ह चार्ज रिपेल होणार, त्यामुळे तुम्हाला थोडंसं वर्क डन करावं लागणार इथं, आणि तेच वर्क डन तुमचं एनर्जीमध्ये स्टोअर होत आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हां, तर हा प्रश्न एक इम्पॉर्टंट आहे जो यावर्षी पण विचारला गेलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथं बघू शकता 2024 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि 2025 मध्ये हा एक प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर प्रश्न काय आहे, ड्रॉ द Van de Graaff जनरेटर डायग्राम अँड देन स्टेट एनी 4 ॲप्लिकेशन्स ऑफ द Van de Graaff जनरेटर. ठीक आहे, हां, तर हा डायग्राम तुमचा जो टेक्स्टबुक आहे, ठीक आहे, तुमचे जे HSC बोर्डचं टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमधून हा इथं मी जस्ट पेस्ट केलेला आहे. तर हाच डायग्राम तुम्हाला प्रॉपरली ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पुलीज वगैरे आहेत, कन्व्हेअर बेल्ट वगैरे आहेत, हा जो एक डी आहे तो एक डोम शेपमध्ये कंडक्टिंग आहे, आणि हा जो आउटर आहे, ठीक आहे, तर आउटर याला आपण काय म्हणतो, स्टील वेसल म्हणतो, ज्याच्यामध्ये हे सगळं आतमध्ये एन्क्लोज असते. ठीक आहे, आणि इथं आपण हे सप्लाय केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे याच्यामध्ये काय जास्त वगैरे एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही हा डायग्राम प्रॉपरली प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त हा डायग्रामच विचारणार आहे. ठीक आहे, आणि डायग्राममध्ये काय काय कोणते कोणते पार्ट्स आहेत ते सगळे इथं पार्ट्स वगैरे सगळे मेन्शन केलेले आहेत. ओके, हां, तर आपण याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय बघायचं आहे की Van de Graaff जनरेटर आपण कशासाठी यूज करतो. जसं मॅग्नेटिझममध्ये सायक्लोट्रॉन एक डिव्हाइस आहे, सायक्लोट्रॉन डिव्हाइस आपण कशासाठी यूज करतो, चार्जची स्पीड वाढवण्यासाठी किंवा त्याची व्हेलॉसिटी वाढवण्यासाठी, म्हणजे सरळ सरळ ॲक्सिलरेट करण्यासाठी. ठीक आहे, सिमिलरली
वॅन डी ग्राफ जनरेटरमध्ये आपण काय करतो, पॉझिटिव्ह चार्ज वगैरे असेल तर त्याला आपण ॲक्सिलरेट करतो. म्हणजे कोणता पण चार्ज असेल तर त्याला आपण काय करतो, ॲक्सिलरेट करतो, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी वाढवतो आणि ती व्हेलॉसिटी वाढवून आपण त्या चार्जला कुठं पण यूज करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे त्याचं ॲप्लिकेशन, पहिला तरी ॲप्लिकेशन काय आहे, टू प्रोड्यूस दी हाय एनर्जेटिक पार्टिकल, म्हणजे ॲक्सिलरेटेड चार्ज पार्टिकल. आणि ते ॲक्सिलरेटेड चार्ज पार्टिकल घेऊन आपण काय करू शकतो, एखादा रेडिओ आयसोटोप वगैरे प्रोड्यूस करू शकतो, किंवा स्टडी द न्यूक्लिअर स्ट्रक्चर, किंवा सिंथेसाइज द न्यू मटेरियल, सिंथेसाइज द व्हॉट, न्यू मटेरियल. ठीक आहे, तर या गोष्टी फक्त तुम्ही लक्षात घ्या. डायग्राम प्लस ॲप्लिकेशन काफी आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. म्हणजे तो वॅन डी ग्राफ जनरेटरचा जो क्वेश्चन आहे तो जस्ट यावर्षी विचारला होता, ॲप्लिकेशन्स वगैरे. ठीक आहे, हां, तर हा एक तुम्हाला एक थोडे बहुत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला ॲज अ असाइनमेंट आहेत, तर हे पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता, किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करून हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा घरी. ठीक आहे, तर एक कमीत कमी 6 प्रश्न आहेत, तर हे थोडेसे वाचून तुम्ही आन्सर करा. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी पॅरलल कॉम्बिनेशन घातलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इक्विपोटेन्शियल सरफेस घातलेला आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज मेन्शन करायला पाहिजेत तुम्ही. आणि त्याच्यानंतर डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड ऑफ अ डायपोल प्लेस इन द व्हॉट, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे तुम्हाला जर इक्वेशन सांगायचं असेल तर PE इंटू कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा 2 हे इक्वेशन तुम्हाला डिराइव्ह करायचं आहे. ठीक आहे, आणि नेक्स्ट एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर अँड स्टेट इट्स एनी टू युजेस, हे 2020 मध्ये एक प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, डिफाईन द पोटेन्शियल अँड मेन्शन द इट्स युनिट. तर पोटेन्शियलचं हे जे फॉर्म्युला आहे, V इक्वल टू वर्क डन डिवाइड बाय चार्ज, आणि याचं युनिट काय असते, व्होल्ट. याचं युनिट काय असते, व्होल्ट असते. ठीक आहे, अँड देन डिफाईन द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी अँड डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी सिस्टीम ऑफ 2 चार्जेस इन द अब्सन्स ऑफ फील्ड. तर याचा पण मी आन्सर सांगतो तुम्हाला. 2 चार्जेसमुळे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असते, Q1 Q2 डिवाइडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट मल्टिप्लाय बाय R. ठीक आहे, तर हे इक्वेशन तुम्हाला डिराइव्ह करायचे आहेत. तर हे 6 क्वेश्चन तुम्हाला एक्स्ट्रा आहेत, याचं प्रॉपर प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर द कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ठीक आहे, तर या प्रश्नाला तुम्ही ना स्टार मार्क नाही, ट्रिपल स्टार मार्क करून ठेवा. हां, बिकॉज इट इज व्हेरी हायली इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे, रिपीटेडली विचारतात आणि याच्याबद्दल पण भरपूर क्वेश्चन्स वगैरे येतात. ठीक आहे, हां, तर आपण काय करायचं आहे की पॅरलल प्लेट कॅपॅसिटरमध्ये काय असतो, एक पॉझिटिव्ह प्लेट असते, एक निगेटिव्ह प्लेट असते. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज, याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, तर यांचं कॅपॅसिटन्स असतं, कारण की कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स हे फक्त त्याच्या कॉन्फिगरेशनवरती डिपेंड असतं. किती चार्ज आहे, किती पोटेन्शियल अप्लाय केला आहे याच्यावरती काही डिपेंड नाही आहे. त्याचं शेप अँड साईज, आणि 2 प्लेटमध्ये त्यांच्यामध्ये डिस्टन्स काय असते, आणि त्या 2 प्लेटमध्ये मीडियम काय असते, त्याच याच्यावरती यांचं कॅपॅसिटन्स डिपेंड असतं. ठीक आहे, हां, त्यामुळे आपण हे इक्वेशन आपण पहिला डिराइव्ह करून घेऊ. ठीक आहे, तर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर म्हणजे काय असते, एक पॉझिटिव्ह प्लेट असते, एक निगेटिव्ह प्लेट असते. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट म्हणजे काय असणार, त्यांच्यामध्ये आता इलेक्ट्रिक फील्ड असणार डाऊनवर्ड. ठीक आहे, म्हणजे हे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमुळे नाही, दोघांमुळे आहे. मग कोणत्या पण त्या प्लेटमध्ये कोणत्या पण एका P पॉईंटला, समजा हा एक P पॉईंट असेल, त्या P पॉईंटला पॉझिटिव्ह चार्जमुळं E1 असणार आणि निगेटिव्ह प्लेटमुळं E2 असणार. पण तुम्ही जर वेक्टर बघितला, E1 आणि E2 दोन्ही वेक्टर एकाच डायरेक्शनला पॉईंट करत आहेत. मग जेव्हा 2 वेक्टर एका पॉईंटला डायरेक्शन करतात तेव्हा आपण काय करतो, सरळ सरळ त्यांना ॲड करतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट पॉईंट बघा, याच्यामध्ये ना फक्त 3 इक्वेशन यूज करायचे आहेत. सगळ्यात पहिला तर टोटल इलेक्ट्रिक फील्ड काढायचा आहे या पॉईंटला, आणि टोटल इलेक्ट्रिक फील्ड या पॉईंटला असू देत, कुठल्या नंबर पॉईंटला असू देत, टोटल इलेक्ट्रिक फील्ड ही कॉन्स्टंटच असणार आहे. कारण का हे पॅरलल इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत, म्हणजे कॉन्स्टंट. म्हणजे नेट इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉईंट बिटवीन द 2 प्लेट इज गिवन बाय द व्हॉट, इज इक्वल टू व्हॉट, E1 प्लस E2, म्हणजे सिग्मा डिवाइड बाय 2 एप्सिलॉन नॉट, सिग्मा डिवाइड बाय 2 एप्सिलॉन नॉट. आता हा फॉर्म्युला कुठून आला, प्लेट, हां, युनिफॉर्मली प्लेन शीट. मग हे पॅरलल प्लेट म्हणजेच काय, ते प्लेन शीट प्रमाणेच आहेत. मग प्लेन शीटमुळे इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे, इतकंच असणार ना. ठीक आहे, हां, हे सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर काय येणार आहे, इज इक्वल टू व्हॉट, सिग्मा मल्टिप्लाय बाय सिग्मा डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. हां, पण हे दोन्ही प्लेट आहेत, मग प्लेटवरती सरफेसच्या डेन्सिटी काय असते, Q अपॉन A. ठीक आहे, हां, मग Q अपॉन A केल्यानंतर ज्या सिग्माच्या ठिकाणी आपण Q अपॉन A प्लेस केल्यानंतर इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन फायनली हे 1 येत आहे. म्हणजे हे फर्स्ट इक्वेशन झालं, नेट इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, हां, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक फील्ड आणि हे जे डिस्टन्स आहे आणि याच्यामध्ये जे पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे V. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल आणि D यांचं काही ना काहीतरी एक रिलेशन असणार आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड इज नथिंग बट द व्हॉट, पोटेन्शियल डिवाइड बाय D. करेक्ट.
हा, मग इथून आपण व्ही काढलं तर काय होते ई मल्टिप्लाय बाय डी. आता या ईच्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू प्लेस करायचं आहे. ठीक आहे. हां, मग क्यू ईची व्हॅल्यू काय क्यू डिवाइड बाय ए एप्सिलॉन नॉट. मग इथं क्यू डिवाइड बाय ए एप्सिलॉन नॉट आणि हे डी मल्टिप्लाय. ठीक आहे. तर हे झालं सेकंड इक्वेशन पोटेन्शियल. पहिलं इक्वेशन इलेक्ट्रिक फील्ड, सेकंड इक्वेशन पोटेन्शियल काढायचं. ठीक आहे. हां, तो आपल्याला कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला माहिती आहे. कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय असतो सी इज इक्वल टू व्हॉट क्यू बाय व्ही. अच्छा, हे क्यू तरी सेम ठेवायचं आहे, फक्त आता व्हीच्या ठिकाणी आपण हे इक्वेशन प्लेस करायचं आहे. दॅट इज क्यू डी डिवाइड बाय ए एप्सिलॉन नॉट. हां, मग क्यू क्यू कॅन्सल होणार, ए एप्सिलॉन नॉट वरती गेल्यानंतर फायनली फॉर्म्युला काय येणार कॅपॅसिटन्सचा ए एप्सिलॉन नॉट बाय डी. हे विदाउट मीडियम आहे, म्हणजे इन एअर मीडियम और व्हॅक्यूममध्ये. ठीक आहे. हां, तर हे झालं तुमचं डेरिव्हेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक एक्स्ट्रा क्वेश्चन काय येऊ शकतो की ऑन व्हॉट फॅक्टर द कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर डिपेंड्स. म्हणजे याचं जे कॅपॅसिटन्स आहे ते कॅपॅसिटन्स कमी जास्त कोणकोणत्या फॅक्टरवरती डिपेंड आहे. ठीक आहे. मग इक्वेशनमध्ये बघितल्यानंतर कॅपॅसिटन्सचं जे कॅपॅसिटरचं जे कॅपॅसिटन्स आहे ते चार्जवरती पण डिपेंड नाही आहे, पोटेन्शियलवरती पण डिपेंड नाही आहे. ते फक्त आणि फक्त कशावरती डिपेंड आहे म्हणून सांगितलं होतं मी, त्याचा शेप अँड साईज किंवा त्याचं कॉन्फिगरेशन. ठीक आहे. हां, म्हणजे इथं बघू शकता एरियावरती डिपेंड आहे. म्हणजे फर्स्ट पॉईंट काय होणार एरिया अँड हाऊ इट डिपेंड्स. कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट एरिया. लार्जर द प्लेट मोर इज दी कॅपॅसिटन्स. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर कॅपॅसिटन्स डिपेंड्स ऑन द व्हॉट डिस्टन्स बिटवीन द प्लेट. डिस्टन्स बिटवीन दी प्लेट. डिस्टन्स बिटवीन द व्हॉट प्लेट. ठीक आहे. आणि बघितला तर डिस्टन्स बिटवीन द प्लेट म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी असते. करेक्ट. अँड देन थर्ड वन इज मीडियम बिटवीन द प्लेट. मीडियम बिटवीन दी प्लेट्स. ठीक आहे. तर या तीन पॅरामीटरवरतीच फक्त काय असतं कॅपॅसिटन्स डिपेंड असतं. म्हणजे एरिया वाढलं तर कॅपॅसिटन्स वाढणार, डिस्टन्स कमी झालं तर कॅपॅसिटन्स वाढणार आणि डिस्टन्स जास्त झालं तर कॅपॅसिटन्स कमी होणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मीडियम बिटवीन द प्लेट. आता इथं एअर असेल, एअरच्या बदली तुम्ही कोणता तरी एक डायलेक्ट्रिक मीडियम ठेवला तर नेहमी कॅपॅसिटन्स वाढतं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. बाय प्लेसिंग द डायलेक्ट्रिक मीडियम इन द कॅपॅसिटर बिटवीन द प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर ऑलवेज इन्क्रीजेस. ऑलवेज इन्क्रीजेस. ठीक आहे. तर हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, याला प्रॉपरली समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 13. अच्छा, आता क्वेश्चन नंबर 13 हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डिपेंड्स ऑन द व्हॉट गॉस लॉ. डिपेंड्स ऑन द व्हॉट गॉस लॉ. ठीक आहे. तर या क्वेश्चनमध्ये काय आहे डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ॲन इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. आणि हा प्रश्न जो आहे तो 2023 मध्ये विचारला गेलेला आहे. 2023 मध्ये. ठीक आहे. तर सरळ सरळ काय विचारले, एखादा चार्ज वायर असेल, म्हणजे समजा असा एक चार्ज वायर असेल, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल, तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड असे बाहेरच्या बाजूला येतात. ठीक आहे. इकडं पण जाणार, इकडं पण जाणार, इकडं पण जाणार, इकडं पण जाणार. सो या चार्ज कंडक्टरपासून एका डिस्टन्सला, एक आर डिस्टन्सला इथं इलेक्ट्रिक फील्डची ताकद किती असणार आहे तर हे आपल्याला काढायचं आहे. जसं प्लेन शीटमुळे झालेलं आहे तसंच आपण या लाईन चार्जमुळे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. हां, तर आपण काय करायचं आहे, तर एक कंडक्टर म्हणजे हे जे रेड लाईन दिसते ना तुम्हाला, तो रेड लाईन म्हणजे काय एक युनिफॉर्मली स्ट्रेट वायर आहे, चार्ज वायर. त्याच्यावरती आपण पॉझिटिव्ह चार्जेस प्लेस केलेत. मग पॉझिटिव्ह चार्जेस प्लेस केल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे गॉस लॉ प्रमाणे जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करायचं आहे, एक इमॅजिनरी गॉसेन सरफेस घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि असा घ्यायचा आहे की कंडक्टरपासून ते सेम डिस्टन्सवरती पाहिजेत. मग या सरफेसला, या वायरच्या अराउंड जर मी एक इमॅजिनरी सिलेंडर केला तर सिलेंडरचा हर एक सरफेस या कंडक्टरपासून सेम डिस्टन्सला आहे ना, कारण का हा कंडक्टर सिलेंडरच्या सेंटरमध्ये आहे. म्हणजे बरोबर एक्झॅक्टली या सेंटरपासून ते आर डिस्टन्सला सगळे पॉईंट आर डिस्टन्सला आहेत. सगळे पॉईंट आर डिस्टन्सला आहेत. ठीक आहे. हां, मग आपण कन्सिडर करू की या कंडक्टरमुळे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स हे अशा बाहेर आहेत ना हर एक पॉईंटला. आपण एक पॉईंट घेऊ पी पॉईंट. तो पी पॉईंट या कंडक्टरपासून आर डिस्टन्सवरती लोकेटेड आहे आणि इथं इलेक्ट्रिक फील्ड किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता जिथं लिनियर चार्ज डेन्सिटी असते, म्हणजे जिथं चार्जेस लेंथ वाईज डिस्ट्रीब्युशन आलेलं असेल तर तिथं लिनियर चार्ज डेन्सिटी असते. ठीक आहे. हां, जसं प्लेन शीटमध्ये सरफेस चार्ज डेन्सिटी, इथं काय असणार आहे लिनियर चार्ज डेन्सिटी. मग इथं लिहिलेलं आहे कन्सिडर अ गॉसिन सरफेस एनक्लोजेस अ वायर हॅव्हिंग अ लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा इज इक्वल टू व्हॉट क्यू बाय एल. अच्छा, हे काय सांगतंय की एक छोट्याशा लेंथमध्ये किती चार्ज असणार आहे त्याला आपण काय म्हणतो लिनियर चार्ज डेन्सिटी. हां, मग इथे काय होणार आहे क्यू इज इक्वल टू व्हॉट लॅम्बडा मल्टिप्लाय बाय एल होणार आहे. ठीक आहे. आता इलेक्ट्रिकल फ्लक्स ओनली पासेस थ्रू द कर्व सरफेस. हां, आता बघा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असे पण आहेत. हां, इथं 3 सरफेस आहेत. हा कर्व सरफेस, टॉप सरफेस, फ्लॅट सरफेस आणि हा थर्ड सरफेस हा एक फ्लॅट सरफेस आहे आणि हा कर्व सरफेस सेकंड आहे. पण फ्लॅट सरफेसमधून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास नाही होत. ठीक आहे. पास होणं म्हणजे काय, इथून असं पास व्हायला पाहिजेत, पण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तर असे जात आहेत.
म्हणजे या फर्स्ट सरफेस आणि सेकंड सरफेसमधून इलेक्ट्रिक फील्ड लाईन 0 पास होत आहेत. मग फक्त आणि फक्त कोणत्या सरफेसमधून पास होत आहेत, या कर्व सरफेसमधून पास होत आहेत. ठीक आहे. हा, मग कर्व सरफेसमधून पास होत असेल, इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे? फ्लक्स इज इक्वल टू व्हॉट? EA cos theta. EA what? Cos theta. E means what? Electric field on that surface. A means what? The curved surface area, and theta means what? It is 0 degree. कारण की परपेंडिक्युलर असते ना, त्यामुळे 0 डिग्री म्हणजे तर एरिया वेक्टर हे सरफेसला परपेंडिक्युलर असते, त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टरमध्ये अँगल किती असतो? इथं 0 डिग्री असतो. आणि cos 0 म्हणजेच काय? 1 येत आहे. ठीक आहे. हां, तर त्याच्यानंतर आपण बघू इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड. आता सरफेस एरिया जो कर्व सरफेस एरिया आहे, सिलेंडरचा कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय असतो? 2πr/h असतं. h म्हणजे व्हॉट? हाईट. पण इथं हाईटच्या बदली आपण काय घेतलंय? लेंथ. करेक्ट. तर हे सिलेंडरची लेंथ आहे L, बरोबर. त्यामुळे 2πr/lnr, एचच्या ठिकाणी LNR. ठीक आहे. पण गॉस लॉ प्रमाणे काय आहे? टोटल फ्लक्स इज नथिंग बट व्हॉट? Q अपॉन एप्सिलॉन नॉट. पण Qच्या ठिकाणी आपण काय प्लेस करू शकतो? लॅम्बडा L. आणि हे जे फ्लक्सचे इक्वेशन आहे आणि हे जे फ्लक्सचे इक्वेशन आहे ते ऑलमोस्ट दोन्ही काय आहेत? सेम आहेत. ठीक आहे. त्यामुळे फ्लक्सच्या ठिकाणी आपण Q अपॉन एप्सिलॉन नॉट करू शकतो E 2πrl. ठीक आहे. पण Qच्या ठिकाणी आपण काय प्लेस केलंय? लॅम्बडा L. L कॅन्सल आउट. तर आपलं टार्गेट काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड. तर इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू व्हॉट? लॅम्बडा डिवाइड बाय 2π एप्सिलॉन नॉट r. ठीक आहे. तर हे इक्वेशन लक्षात घ्या. आणि या इक्वेशनवरून एक गोष्ट आपल्याला समजून येते की इलेक्ट्रिक फील्ड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू r. म्हणजेच काय? जर मी ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं असेल R आणि हे E असेल, तर जसं R वाढेल तसं इलेक्ट्रिक फील्ड गोज ऑन ऑल्सो डिक्रीजेस. ऑल्सो व्हॉट? डिक्रीजेस. ठीक आहे. तर हे थोडेसे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर हे पण डेरिवेशन एक इम्पॉर्टंट आहे, याला तुम्ही पॉज करून थोडंसं समजून घ्या. ठीक आहे. गॉस लॉ यूज करून आपण हे इक्वेशन डिराईव्ह करायचे आहेत. प्लेन शीट, युनिफॉर्मली चार्ज वायर, देन स्पेरिकल शेल. स्पेरिकल शेलमध्ये 3 पॉईंट आहेत: इनसाइड पॉईंट, आउटसाइड पॉईंट अँड ऑन द शेल. अँड व्हॉट? ऑन द शेल. ठीक आहे. तर अजून कोणता एक प्रश्न वगैरे असेल तर आपण बघू. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. तर एक काम करतो मी, इथं प्रश्न मी लिहूनच हे करतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. ठीक आहे. अजून एक प्रश्न असतोय, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ड्यू टू डायपोल. ड्यू टू व्हॉट? डायपोल. आणि डायपोल म्हणजेच काय असतो? ठीक आहे. आता एखादा डायपोल असेल, डायपोल म्हणजे काय असतो? एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक काय असतो? निगेटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे सेपरेटेड असतात 2a डिस्टन्सला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर आपण, ठीक आहे, डायपोल मुवमेंटचं डायरेक्शन दाखवायचं. डायपोल मुवमेंटचं डायरेक्शन नेहमी काय असते? निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज असते. आता या डायपोलमुळं एका पॉईंटला आपल्याला या P पॉईंटला एक पोटेन्शियल काढायचं आहे. या P पॉईंटला काय काढायचं आहे? पोटेन्शियल काढायचं आहे. ठीक आहे. तर इथं हा एक पॉईंट झाला P पॉईंट. या P पॉईंटला पोटेन्शियल काय असणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. हां, सो P पॉईंट तो या चार्जपासून समजा R1 डिस्टन्सला असेल आणि P पॉईंट या चार्जपासून तो R2 डिस्टन्सला असेल आणि हे मधलं डिस्टन्स काय असणार आहे? R. आणि इथं एक पोझिशन वेक्टर असतो R आणि हे डायपोल मुवमेंट. तर डायपोल मुवमेंट आणि पोझिशन वेक्टर त्याच्यामध्ये अँगल काय असतो? हा, थीटा असतो. ठीक आहे. त्यामुळे हा पॉईंट जर इकडे आला तर थीटा चेंज होणार. हा पॉईंट जर इकडे आला तर थीटा 0 डिग्री. हा पॉईंट जर इकडे आला थीटा 180 डिग्री. हा पॉईंट जर एक्झॅक्टली इथं आला तर थीटा काय असतो? 90 डिग्री असतो. ठीक आहे. हां, त्यामुळे आपल्याला या पॉईंटला पोटेन्शियल काय असणार आहे हे एक फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज अँड पोटेन्शियल ड्यू टू नेगेटिव्ह चार्ज. तर पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. सो पोटेन्शियल ॲट P पॉईंट इज नथिंग बट द व्हॉट? पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज अँड पोटेन्शियल ड्यू टू व्हॉट? नेगेटिव्ह चार्ज. मग इथं आपण पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय यूज करतो आपण? ठीक आहे. KQ डिवाइड बाय R1 मायनस, कारण की चार्ज निगेटिव्ह आहे, KQ डिवाइड बाय व्हॉट? R2. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी शॉर्टमध्येच सांगणार आहे. ठीक आहे. पूर्ण डेरिवेशनची काय गरज नाही आहे. तर याच्यामध्ये दोन्ही जर आपण कॉमन घेतलं तर KQ कॉमन येणार आहे आणि 1/R1 मायनस 1/R2 येणार. ठीक आहे. हां, म्हणजे पोटेन्शियल इज नथिंग बट द व्हॉट? KQ इज इक्वल टू व्हॉट? R2 मायनस R1 डिवाइड बाय R1 अँड R2. ठीक आहे. आता डायपोल हे भरपूर लहान असतात, त्यामुळे R1 R2 हे डिस्टन्स काय असतात? सेम असतात. डिस्टन्स काय असतात? सेम असतात. म्हणजे डायपोल बिईंग अ स्मॉल, R1 इज इक्वल टू व्हॉट? R2 इज इक्वल टू व्हॉट? R असते. ठीक आहे. अँड फ्रॉम डायग्राम R2 मायनस R1 जे असेल ते काय असतंय?
ॲक्च्युली 2a cos थिटा असते. ॲक्च्युली काय असते 2a cos थिटा असते. ठीक आहे, म्हणजे हे जे R2 मायनस R1 जे आहे त्याची व्हॅल्यू काय असते 2a cos थिटा असते. ठीक आहे, मग सगळे जर आपण इथं प्लेस केलं तर काय होणार आहे, पोटेन्शियल इज इक्वल टू व्हॉट, केचं इक्वेशन काय 1/4πε0 q मल्टिप्लाय बाय R2 मायनस R1 आपण काय कन्सिडर केलं आहे 2a cos थिटा आणि डिवाइड बाय R2 आणि R1 हे दोन्ही सेम आहेत. मग इथं R1 आणि R1 काय होणार आहे R इंटू R स्क्वेअर होणार आहे. काय होणार आहे R स्क्वेअर. ठीक आहे, आपण थोडंसं याला रिअरेंज केलं की समजून येते 2a q आपण करू शकतो आणि हे काय करू शकतो cos थिटा आणि डिवाइड बाय 4πε0 R स्क्वेअर. पण 2a q हे काय डायपोल मोमेंट आहे ना, कारण की याचं एक डायपोल मोमेंट असते, त्याचं इक्वेशन काय असते 2a q असते. मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, सो पोटेन्शियल ड्यू टू डायपोल इज नथिंग बट p cos थीटा डिवाइडेड बाय 4πε0 R स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन. ठीक आहे, त्यामुळे दिस इज द पोटेन्शियल ड्यू टू द डायपोल. ठीक आहे, आणि पोटेन्शियल ड्यू टू डायपोल ऑन ॲक्सिस ॲक्सियल लाईन, जसे इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ॲक्सियल लाईन असते त्या प्रकारे पोटेन्शियल ड्यू टू डायपोल ऑन द ॲक्सियल लाईन इज प्लस मायनस p डिवाइडेड बाय 4πε0 R स्क्वेअर असते. आणि तेच पोटेन्शियल ऑन द इक्विटोरियल लाईन 0 असते. पोटेन्शियल ऑन द इक्विटोरियल लाईन काय असते 0 असते. ठीक आहे, तर हे थोडेसे इक्वेशन्स क्वेश्चन्स वगैरे इम्पॉर्टंट आहेत, तर हे समजून घ्या आणि बाकीचे आपण जितके पण क्वेश्चन्स वगैरे बघितलेत त्याचं थोडंसं प्रॅक्टिस करा आणि स्पेशली असाइनमेंटचे क्वेश्चन जे दिलेत ठीक आहे ते असाइनमेंटचे क्वेश्चन तुम्ही प्रॉपरली लिहून आन्सर प्रॅक्टिस करा. ठीक आहे, कारण का हे डेरिवेशन वगैरे चालले आहेत तिथं बोर्डवरती, पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत बोर्डमध्ये मार्क्स येणार नाही आहेत. ठीक आहे, हां तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये वगैरे डाऊट तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर आजच्या पुरता हा तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, जर समजा याच्यावर काहीतरी इम्पॉर्टंट अजून क्वेश्चन्स असतील तर ते पण आपण बघू नंतरच्या व्हिडिओ सेशनमध्ये. पण आज आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत, तर इतकेच क्वेश्चन तुम्ही करा, असाइनमेंटचे क्वेश्चन करा, डेफिनेटली तुम्हाला चांगले मार्क्स भेटू शकतील. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.